अरे लाज वाटू द्या, लाज. भिकार चोटांनो, ह्या शेतकऱ्यांमुळे तुम्ही जगता, या शेतकऱ्यांवरून तुम्ही राजकारण करता. एक महाराष्ट्राचा कृषी मंत्री बायका नाचवतो कार्यक्रम घेऊन घेऊन. तिकडे खर्चाला कोट्यवधी रुपये असतात, परंतु शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे काही नसतं. इतके कसे बिनलाजे, लाज नसल्यासारखं वागता रे तुम्ही. सध्या इतकंच असं टाळकं सटकलेलं आहे, अजून इथंच आहे. आता इथं सगळा पूर्ण पोलिसांचा राडा आहे. हे पोलीस आम्हाला इथं थांबू पण देत नाहीयेत. बरं ठीक आहे, मलाही आज बघायचं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती वेळ हे बाहेर पडत नाहीत किंवा कोणाकोणाला भेटत नाहीत, कोणाकोणाला बोलत नाहीत. आणि हे दिवसभर ह्यांचा एवढा म्हणे दौरा 18 तास. अरे ह्यांची नुसती, ह्यांची मंत्री सुद्धा, ह्यांचे सगळे कार्यकर्ते, ह्यांची सगळी लोक एवढी थोतांड आहेत ना. म्हणे आमचे मुख्यमंत्री 18 तास काम करतात. म्हणे हे VIP गेस्ट कोण, आम्ही चहा गेल्याच्या नंतर हे दिवसभर त्यांच्यासोबत फिरणार आहेत म्हणे. कमालेकडे. शेतकऱ्यांनो बघा, एक होते उद्धव साहेब ज्यांनी एका बोटाच्या तुमच्या ह्याच्यावरती कोविड काळ असताना सुद्धा, सगळीकडे लॉकडाऊन असताना सुद्धा तुमचं एका बोटाच्या ठजावरती तुमचं कर्ज माफ केलेलं उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांचं. आणि एकीकडे या शेतकऱ्यांना भेट नाकारणारे, लाथडून लावणारे हे मुख्यमंत्री, थोतांड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. जय महाराष्ट्र सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की पोलखोल करणं हा माझं काम आहे. आत्ता मी मगाशी एक 5 मिनिटापूर्वी व्हिडिओ पोस्ट केला. मी यायच्या अगोदर सांगितलंही होतं की मी इथं येते म्हणून. माझ्या घरापासून फार कमी वेळाचं अंतर आहे, तरी पण मी खूप उशिरा आले. मी आत्ता सध्या वर्षा बंगल्याच्या बाहेर आहे. माझ्यासोबत ही 1, 2, 3 ही जी मंडळी आहे ती कोण आहेत मी तुम्हाला सांगते. ही मंडळी रात्रभर प्रवास करून, ट्रेनमध्ये बसून, टॉयलेटच्या जवळ बसून ही लोक प्रवास करून मुंबईमध्ये आलेली आहेत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढं थोतांड आहेत ना ही दोघं जण. काय म्हणाले होते की सागर बंगला आणि वर्षा बंगला हा सगळ्यांसाठी 24 तास उघडा असेल म्हणून, आणि तिथं कोणीही कधीही येऊ शकता असं म्हणाले होते. पण एक नंबर थोतांड माणसं आहेत. मी तिथं गेल्याच्या नंतर जे मेन गेट आहे, मेन गेटने गेल्याच्या नंतर सांगितलं की आज VIP गेस्ट येत आहेत आणि आज काही तुम्हाला भेटता येत नाही. तर म्हटलं ओके. आणि जे VIP गेस्ट आहेत तर ते दिवसभर आहेत का, तर म्हणे ते काय सांगता येत नाही. तर मग आता महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी, मग त्याच्यानंतर मी म्हटलं की मी इथं थांबते समोर गेटच्या. तर ते म्हणाले की नाही तुम्ही इथं थांबू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग मी म्हटलं त्यांना आतमध्ये सांगा तरी की तुम्हाला कोणीतरी खेडेगावातून मंडळी आलीत भेटायला, तर तेही शेतकरी आलेत असं म्हणाले मी. तर ते म्हणाले की नाही आम्ही सांगत नाही, तुम्ही सांगा त्या पांढऱ्या गेटने. तिथं गेल्याच्यानंतर तिथं 2 उर्मट पोलीस बायका बसलेल्या होत्या. मला कदाचित पोलिसांचा हा पहिला असा अनुभव असेल की जे लोक मला एवढं उर्मट बोललेत. तर ते म्हणे आज VIP गेस्ट आहेत. मी म्हटलं कोण VIP आहेत, तर म्हणे अमित शहा आहेत. मी म्हटलं ते दिवसभर आहेत का, ते किती वाजेपर्यंत आहेत, तर म्हणे ते दिवसभर आज त्यांच्यासोबत फिरणार आहेत, आमच्याकडे असं काही आलं नाही. मी म्हटलं आतमध्ये मेसेज द्या की हिंगोली जिल्ह्यातून शेतकरी आलेत, म्हटलं पूरग्रस्त शेतकरी आलेले आहेत, जे धरण ज्यांचं फुटलेलं होतं मागे. आणि ज्या मुख्यमंत्र्यांनी 24 तासाच्या आत मदत करतो असं व्हिडिओ कॉलवरती सांगितलं होतं, आज तेच 3 शेतकरी माझ्या सोबत आहेत जे लोहरा शिरसम इथून आलेले आहेत. आणि तर त्यांना भेट आज दिवसभरामध्ये नाकारलेली आहे. आणि त्या पोलीस म्हणतात की एकनाथ शिंदे यांना आज दिवसभर अमित शहा यांच्यासोबत फिरायचं आहे. इतका खोटारडा माणूस मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे. म्हटले की इथं फक्त कधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या वर्षा बंगल्यावरती फक्त कोणाला प्रवेश नव्हता, आणि आता सगळ्यांसाठी दरवाजे. अरे हट, शेतकऱ्यांसाठी या जगामध्ये शेतकरी इतका VIP व्यक्ती कोणीच असू शकत नाही का, कारण तर जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे. अमित शहा यांना सुद्धा एक शेतकरी जगवतो, मला सुद्धा एक शेतकरी जगवतो. मुख्यमंत्री स्वतःला शेतकरी म्हणतात आणि या शेतकऱ्यांना सुद्धा भेट नाकारतात. एवढे हे VIP आहेत का. महाराष्ट्रातल्या जनतेने बघून घ्यावं की कोण कसं आहे.
आणि कोण कसं नाही। मी जर अगोदर बोलले असते की मी याच्यासाठी आलेली आहे म्हणून, खाली माझ्या जेव्हा मी पोस्ट केली, माझ्या पोस्टच्या खाली मी लिहिलेलं सुद्धा होतं #शेतकरी म्हणून। इथे एक शेतकरी, इथे कुठली राजकारणी आलेली नव्हती इथे, आणि अजूनही मी त्या लोकांना माझं नाव सांगितलेलं नव्हतं, कुठं पोलिसांना की मी कुठे आलेली, म्हणजे माझं नाव काय, मी कुठून आली आहे, काहीच नाही सांगितलं होतं। हिंगोली जिल्ह्यातून 3 शेतकरी आलेत असं सांगितलेलं होतं, तरी पण ह्या लोकांनी म्हणजे भेट नाकारली शेतकऱ्यांची। इतका खोटारडा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय, वाह। म्हणजे पक्ष फोडण्यासाठी, आमदार पडवण्यासाठी निदान दुसरं कोणतं तरी कारण द्यायचं होतं, हे द्यायचं नव्हतं की आमची भेट नाकारत होती म्हणून। एकनाथ शिंदेचा भांडाफोड मी इथंच केलेला आहे आणि माझ्यासोबत हे 3 शेतकरी आहेत। चला, तुम्ही म्हणताल की उद्धव ठाकरेंची शिवसैनिक आहे, खऱ्या बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक आहे आणि खऱ्या शिवसेनेची शिवसैनिक आहे असं तुम्ही म्हणाल, परंतु इथंच तुम्ही बघा म्हणून ही बोलत आहे। पण ही शेतकरी हे तुम्हाला तेच शेतकरी दिसत आहेत। मी मागे एक व्हिडिओ टाकला होता, हे शिरसम लोहरा इथून शेतकरी आलेले आहेत। अरे लाज वाटू द्या, लाज भिकार चोटांनो। ह्या शेतकऱ्यांमुळे तुम्ही जगता, या शेतकऱ्यांवरतून तुम्ही राजकारण करता। एक महाराष्ट्राचा कृषी मंत्री बायका नाचवतो कार्यक्रम घेऊन तिकडे खर्चाला कोट्यवधी रुपये असतात, परंतु शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे काही नसतं। इतके कसे बिनलाजे, लाज नसल्यासारखं वागता रे तुम्ही। सध्या इतकंच असं टाळकं सटकलेलं आहे अजून इथंच आहे। आता इथं सगळा पूर्ण पोलिसांचा राडा आहे, हे पोलीस आम्हाला इथं थांबू पण देत नाहीयेत। बरं ठीक आहे, मलाही आज बघायचं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती वेळ हे बाहेर पडत नाहीत किंवा कोणाकोणाला भेटत नाहीत, कोणाकोणाला बोलत नाहीत, आणि हे दिवसभर ह्यांचा एवढा म्हणे दौरा 18 तास। अरे ह्यांची मंत्री सुद्धा, ह्यांचे सगळे कार्यकर्ते, ह्यांची सगळी लोक एवढी थोतांड आहेत ना, म्हणे आमचे मुख्यमंत्री 18 तास काम करतात म्हणे। हे VIP गेस्ट कोण, आम्ही चहा गेल्याच्या नंतर हे दिवसभर त्यांच्यासोबत फिरणार आहेत म्हणे। कमालेकडे शेतकऱ्यांनो बघा, एक होते उद्धव साहेब ज्यांनी एका बोटाच्या तुमच्या ह्याच्यावरती, कोविड काळ असताना सुद्धा, सगळीकडे लॉकडाऊन असताना सुद्धा तुमचं एका बोटाच्या ठजावरती तुमचं कर्ज माफ केलेलं उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांचं, आणि एकीकडे या शेतकऱ्यांना भेट नाकारणारे, लाथडून लावणारे हे मुख्यमंत्री, थोतांड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। तुर्तास इतकंच, जय महाराष्ट्र। अरे लाज वाटू द्या, लाज भिकार चोटांनो। ह्या शेतकऱ्यांमुळे तुम्ही जगता, या शेतकऱ्यांवरतून तुम्ही राजकारण करता। एक महाराष्ट्राचा कृषी मंत्री बायका नाचवतो कार्यक्रम घेऊन तिकडे खर्चाला कोट्यवधी रुपये असतात, परंतु शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे काही नसतं। इतके कसे बिनलाजे, लाज नसल्यासारखं वागता रे तुम्ही। सध्या इतकंच असं टाळकं सटकलेलं आहे अजून इथंच आहे। आता इथं सगळा पूर्ण पोलिसांचा राडा आहे, हे पोलीस आम्हाला इथं थांबू पण देत नाहीयेत। बरं ठीक आहे, मलाही आज बघायचं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती वेळ हे बाहेर पडत नाहीत किंवा कोणाकोणाला भेटत नाहीत, कोणाकोणाला बोलत नाहीत, आणि हे दिवसभर ह्यांचा एवढा म्हणे दौरा 18 तास। अरे ह्यांची मंत्री सुद्धा, ह्यांचे सगळे कार्यकर्ते, ह्यांची सगळी लोक एवढी थोतांड आहेत ना, म्हणे आमचे मुख्यमंत्री 18 तास काम करतात म्हणे। हे VIP गेस्ट कोण, आम्ही चहा गेल्याच्या नंतर हे दिवसभर त्यांच्यासोबत फिरणार आहेत म्हणे। कमालेकडे शेतकऱ्यांनो बघा, एक होते उद्धव साहेब ज्यांनी एका बोटाच्या तुमच्या ह्याच्यावरती, कोविड काळ असताना सुद्धा, सगळीकडे लॉकडाऊन असताना सुद्धा तुमचं एका बोटाच्या ठजावरती तुमचं कर्ज माफ केलेलं उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांचं, आणि एकीकडे या शेतकऱ्यांना भेट नाकारणारे, लाथडून लावणारे हे मुख्यमंत्री, थोतांड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। तुर्तास इतकंच, जय महाराष्ट्र।